उन्हाळा चालू झाला की रोजच्या जेवणामध्ये मठ्ठा हा आलाच आणि ही मठ्ठा बनवण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे, कारण यामध्ये आपल्याला कुठलाही पदार्थ मोजून मापून घालायचा नाहीये. आपण यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे सर्व जिन्नस घालू शकतो. जगातील सर्वात सोपी रेसिपी म्हटली तर मठ्ठ्याची. चला तर मग आज आपण बनवूयात उन्हाळ्यासाठी खास असा थंडगार मठ्ठा. तर मठ्ठा बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे दही. ही दही मी गाईच्या दुधापासून घरीच बनवली आहे. तुम्ही लोणी काढून घेतलेल्या ताकापासून देखील मठ्ठा बनवू शकता. आणि हा मठ्ठा बनवण्यासाठी दही आपल्याला फ्रेशच घ्यायची आहे, म्हणजेच रात्री लावलेल्या दह्याचा मठ्ठा बनवायचा. दही फ्रेश असल्याने मठ्ठा जास्त आंबट होणार नाही. आता इथे दही घट्ट असल्याने पाणी घालून मी इथे याला घुसळून घेणार आहे. यामध्ये मी इथे जवळजवळ 1 लिटर पाणी घातलेलं आहे. आता याला व्यवस्थित घुसळून घ्यायचं आणि शक्यतो हा मठ्ठा पातळच छान लागतो, यामुळे मी इथे भरपूर पाणी घातलेलं आहे. आता इथे यामध्ये मी घालणार आहे पुदिन्याची पाने. पुदिन्याच्या पानामुळे पाचन क्रिया सुधारते. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु पुदिन्याच्या पानांमुळेच हा मठ्ठा खूप टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की घालून बनवून बघा. आता या पुढील सर्व साहित्य मी इथे वाटूनच घालणार आहे. बऱ्याच जणांना हे दाताखाली आलेलं आवडत नाही. आवडीप्रमाणे इथं हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडंसं आलं. तुम्ही एखादी हिरवी मिरची घातली तरी देखील चालेल. आल्याने देखील खूप छान टेस्ट येते व पचनक्रिया सुधारते. आता इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊयात आणि वाटताना आपल्याला इथे थोडंसं पाणी घालूनच वाटायचं आहे. आता हे सर्व साहित्य वाटून झालंय. याला एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ, यामुळे दाताखाली हा पाला येणार नाही. इथे तुम्ही हे सर्व साहित्य आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपल्याला इथे घालायचं आहे आवडीप्रमाणे काळी मिरीची पावडर. त्यानंतर इथे मी भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालत आहे. अर्धा चमचा इथे मी काळा मीठ घातलेला आहे. अर्धा चमचा चाट मसाला. चवीनुसार साधा मीठ घालायचं आहे. आणि आता हा आपला मठ्ठा लगेचच रेडी होणार आहे. याला रवीने छान असं घुसळून घ्यायचं, म्हणजेच हे सर्व जिन्नस ताकामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. यामध्ये मी साखर घालायची विसरले. चवीनुसार यामध्ये साखर घाला. काही सेकंदासाठी आपल्याला रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व हे जिन्नस आहे ताकामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर हा मठ्ठा आपला तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा लगेचच प्यायचा असेल तर यामध्ये काही बर्फाचे खडे घालून पिऊ शकता किंवा काही वेळेसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर लग्नात हा बनवला जाणारा मठ्ठा अगदी सोप्या पद्धतीने घरातच बनून रेडी आहे. चला तर मग भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.